मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. स्वप्न खूप मोठी बघितली पाहिजेत. बघितलीच पाहिजेत, पण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड पण केली पाहिजे. ड्रीम कॉलेज मिळवायचं हे स्वप्न आहे तुमचं. ऑब्व्हियसली ड्रीम कॉलेजमध्ये सीओईपी येणार आहे, व्हीजेटीआय येणार आहे. अगदी वालचंद सुद्धा तुमचं ड्रीम कॉलेज आहे, पीआयसीटी आहे, व्हीआयटी सुद्धा आहेच. पीसीसीओए सुद्धा बेस्ट कॉलेज आहे बरं का. मग एकाच वेळेस एवढी नावं आहेत, अजून बेस्ट कॉलेजेस आहेत. एवढीच कॉलेज बेस्ट नाही आहेत. पण या कॉलेजपर्यंत जाण्यासाठी पर्सेंटाइल चांगलं पाहिजे. पर्सेंटाइल चांगलं मिळवण्यासाठी सीईटी चांगला स्कोर आला पाहिजे. चांगला स्कोर येण्यासाठी अभ्यास केला पाहिजे आणि म्हणूनच मी जे टार्गेट देईन ते तुम्हाला अचीव्ह करताच आलं पाहिजे. मी तुम्हाला सांगू का, की तुम्हाला काय करायचंय, की तुम्हाला ॲट एनी कॉस्ट जानेवारीच्या अगोदर म्हणजे ऑक्टोबर एंड पर्यंत तुम्हाला सिलेबस फिनिश करायचा आहे. म्हणजे तुम्हाला या वर्षी उन्हाळ्याची सुट्टी घेऊन चालणार नाही. रोजचा दिवस प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. अशा वेळेस एक-एक क्षण तुम्हाला अभ्यासात घालवायचा आहे. कंटाळा आला तर रेस्ट घ्या. पहाटे उठून एक्सरसाइजला वेळ द्या. संध्याकाळी थोडंसं खेळायला वेळ द्या तुम्ही. पण एवढं करून मेन अभ्यास केला पाहिजे. मग मला एक सांगा, दिवाळी नको म्हणाल. दिवाळी कधी नोव्हेंबरमध्ये पण असते बरं का बाळांनो. तर दिवाळी नको म्हणायला आपण ऑक्टोबर एंडचं टार्गेट ठेवूया आपण. मग यासाठी दर रविवारी मी तुम्हाला आठवड्याचं शेड्यूल देणार. प्रत्येक रविवारी आणि तुम्ही ते फॉलो करायचं आहे. आणि मला माहिती आहे, की या रविवारी तुम्ही माझ्याबरोबरच ते फॉलो करणार आहात. मी सगळे लेक्चर्स तुम्हाला फ्री प्रोव्हाईड करणार आहे. बरं, हा माझा नंबर आहे. तुम्हाला प्लॅन विषयी काही डाउट आला तर मला कॉल नक्की करा. मी तुम्हाला टार्गेट सगळं देणार आहे. त्यानंतर मला कॉल नक्की करा तुम्ही. तुमच्याशी बोलायला मी वेळ दिला काल परवा खूप मुलांशी बोललो. ओके, बॅचला आपला रिस्पॉन्स पण चांगला मिळतोय. आता ही बॅच म्हणजे काय तुम्हाला मी सांगतो. टार्गेटच द्यायला सुरुवात करतो ना, की संघर्ष बॅच. संघर्ष बॅचमध्ये आपण बोर्डसाठी बघा मी काय म्हणतोय, बोर्डसाठी फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा सिलेबस सगळा कव्हर करतोय. ऑलरेडी त्यात म्हणजे ऑर्गॅनिक होणार आहे, न्यूमेरिकल्स पण होणारच आहेत लक्षात घ्या. हे असताना देखील यावर्षी मी सेपरेट न्यूमेरिकल आणि ऑर्गॅनिकची बॅच लॉन्च करतोय बरं का. पण इथे सगळं कव्हर होणारच आहे. बरं या आठवड्यात ऑसिलेशन पूर्णपणे फिनिश करायचं आहे. म्हणजे जे व्हिडिओ मला तुम्हाला प्रोव्हाईड करायचे आहेत, त्यात थिओरेटिकल पार्ट असणार आहेत, डेरिव्हेशन्स असणार आहेत, एक्सरसाइज मधले न्यूमेरिकल सॉल्व्ड प्रॉब्लेम्स असणार आहेत लक्षात घ्या आणि डिटेल सगळं घेतलं जाणार आहे. ओके, म्हणजे पहिलं टार्गेट काय? फिजिक्स मधला ऑसिलेशन टॉपिक. ओके. म्हणजे आठवडाभर तुम्हाला रोज एक व्हिडिओ ऑसिलेशनचा मिळणारच लक्षात घ्या. म्हणजे हे टार्गेट कंप्लीट होईल आपलं? नक्की होईल. ओके, नक्की होणार हा टॉपिक फिनिश होणार आहे आपला लक्षात घ्या. बरं त्याच्यानंतर आपली जी बॅच आहे ना, बघा एका आठवड्यात मी फिजिक्सचा एखादा टॉपिक घेणार आहे. नेक्स्ट वीकमध्ये ऑर्गॅनिक घेणार आहे. मग ऑलरेडी आपण रोटेशनल डायनॅमिक्सचे 10 व्हिडिओ मी प्रोव्हाईड केलेत आणि सगळे न्यूमेरिकल्स परफेक्ट करून घेतलेत बरं का. पण या आठवड्यात मी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन हा टॉपिक तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. म्हणजे बघा फिजिक्सचा कुठला झाला आपला? ओके, ऑसिलेशन. केमिस्ट्री मधला कुठला होणार आहे? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह घेत असताना मी पूर्णपणे बोर्ड प्लस एमसीक्यू असं घेणार आहे आपल्या ऑर्गॅनिकच्या बॅचमध्ये. पण ऑर्गॅनिकच्या बॅचचे व्हिडिओ, संघर्ष बॅचचे व्हिडिओ तुम्हाला व्हिजन मध्ये मिळणारच आहे ना. म्हणजे ज्यांनी व्हिजन बॅच परचेस केले असतील त्यांचं व्हिजन बॅच मध्येच हे कव्हर होईल हे लक्षात घ्या. पण एक आठवडाभर सगळ्यांना सगळ्या बॅचेस मध्ये मी फ्री व्हिडिओ प्रोव्हाईड करणार आहे. ओके. मग टार्गेट कळालं का? पहिला काय? ऑसिलेशन, नंतर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह डिटेल होणार. बरं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो आता मोस्ट इम्पॉर्टंट की सॉलिड स्टेट एम-एच-टी सीईटी बॅच म्हणजे जो सीईटी साठी आपला जो कोर्स असतो त्याच्यात सॉलिड स्टेट स्टार्ट होणार आहे. 2 ते 3 पार्ट मध्ये फिनिश होतं सॉलिड स्टेट. 2 ते 3 मार्क सीईटीच्या एक्झाम मध्ये पण असतात. व्हिडिओ बघून नोट्स बनवा, डीपीपी सॉल्व्ह करा, फिनिश करून टाका टॉपिक तो तिसरा टॉपिक. आणि त्याचबरोबर दर आठवड्याला आता ह्याचे सगळे व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहेत विजन बॅचवर. तेही फ्री आहेत. पण तेच मी आता इकडं क्रॅश कोर्स मध्ये पण प्रोव्हाईड करणार आहे. हे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत का? सांगतो. तुमचं टीपीपी पण सॉल्व्ह करायचे दोन्हीकडच्या. मग तुमचं टार्गेट काय होतं? तुमचं ड्रीम कॉलेज. ओके. तिथे जाण्यासाठी मी तुम्हाला एक सांगतो, लक्ष द्या. मी काय सांगतो ते व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला मला एका अशा व्यक्तीचं नाव कॉमेंट करून सांगा, की जी व्यक्ती आता मीडियानं सारखं हाइप केले बरं का. कुठलीही गोष्ट त्यांची जात सांगणं. म्हणजे ठीक आहे मी सांगतो धनगर समाजातील आहेत. मला हे उल्लेख करायचा नव्हता, पण मला तुमच्याकडून नाव हवंय, की जी व्यक्ती ठीक आहे, ज्या व्यक्तीनं प्रचंड कष्ट घेऊन
युपीएससी क्रॅक केले. न्यूजमध्ये सारखं त्यांचं नाव येतंय. त्यांचं नाव मला हवंय आणि ती व्यक्ती मला माहिती आहे कुठल्या कॉलेजमधून शिकलेली आहे, सीओईपी. तुम्हाला पण माहिती आहे. आणि ब्रांच कोणती होती? सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच होती. ओके. सीओईपीतून सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. ओके. मी तुम्हाला सांगतो, या अशा ड्रीम कॉलेजमध्ये तुम्ही गेला ना, तर तुमचं ना सगळ्याच गोष्टी बदलतात. मी तुम्हाला सांगतो, माझा मुलगा आता 3rd इयरला आहे. सिव्हिलच आहे त्याची पण ब्रांच लक्षात घ्या. फर्स्ट इयरला ना मी त्याचा एक ग्रुप फोटो बघितला आणि मी माझ्या क्लासमधल्या ऑफलाईन मधल्या भरपूर मुलांना तो फोटो दाखवला. रिझन काय? मी माझ्या मुलांना म्हटलं सुद्धा माझ्या क्लासमधल्या मुलांना, "बघा ही मुलं थोडीशी वेगळीच वाटतायत आणि आत्ताच ही मुलं एखादं आय-ए-एस, आय-पी-एस ऑफिसर असं वाटतंय." अशा ठिकाणी गेलं की सगळं चेंज होते बाळांनो. सिरियसली आता बिरुदेव जे आहेत, जे आय-पी-एस ऑफिसर झालेत, त्यांना त्यांच्या मित्रांनी खूप मदत केली. हे त्यांनी उल्लेख स्वतःहून केलाय. कॉलेज ते एटमॉस्फिअर मग तुम्हाला तुमचं ड्रीम कॉलेज इथं जाण्यासाठी चांगले मार्क पाहिजेत ना. पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. ऐका. जेव्हा माझ्या मुलाचं ॲडमिशन सुरू होतं, तेव्हा ॲक्चुअली 99.74 पर्सेंटाइल असल्यामुळे त्याला सिव्हिल मधला पहिली जागा आरामात मिळून गेली. ओके, काही इश्यू नाहीये. पण माझ्याकडं ऑफलाईनला एक स्टुडंट होता, त्याला 93 पर्सेंटाइल होते. किती होते? पर्सेंटेज नाही बरं, पर्सेंटाइल. आणि त्याला स्पॉट राउंडला मिळालंच, सिव्हिलच मिळालं. आणि मी तुम्हाला आत्ता सांगतो त्याचं नाव ॲक्चुअली निकम त्याचं आडनाव आहे आणि मी तुम्हाला आता YouTubeवर सांगू शकतो, की तो स्टुडंट सुद्धा आय-ए-एस, आय-पी-एस ऑफिसर होणारच. अगदी सुरुवातीपासून त्याचे तसे एफर्ट्स सुरू आहेत बरं का. बरं. 93 ना? बेस्टच ना? ओके. ही बॅच झाली. आता नेक्स्ट माझ्याकडे एक मुलगा होता, की त्याला सीईटीत 98 पर्सेंटाइल मिळाले आणि त्याला सिव्हिल घ्यायचं होतं. मग मी त्याच्या पालकांना काय सांगितलं, "निवांत राहावा" म्हणलं. 93 ला मिळते स्पॉट राउंडला. मग 98 ला तर आपल्याला पहिल्या राउंडला मिळून जाईल. मग पहिल्या राउंडला मिळालं का? नाही. दुसऱ्या राउंडला मिळालं का? नाही. तिसऱ्या राउंडला नाही मिळालं आणि स्पॉट राउंडला शेवटची सीट लकीली मिळाली. तोपर्यंत जीवात जीव नव्हता. हां, तोपर्यंत कॉलेज बेस्ट मिळालं होतं त्याला. एस-पी-आय-टी मुंबईचं कॉलेज मिळालं होतं. तेही बेस्ट होतं. आम्ही मनाची तयारी ठेवली होती, ओके. पण 98 ला शेवटी सिव्हिल मिळालं सी तो स्टुडंट सुद्धा माझ्या मुलावरच राहतोय. तो आता 2nd इयरला आहे. माझा मुलगा 3rd इयरला आहे. सांगायचं काय होतं मला? सिव्हिल मेरिट किती वाढलं बघितलं का? पर्सेंटाइल कट ऑफ वाढतोय. का? असं का होतंय? कारण नंबर ऑफ स्टुडंट्स वाढतायत. म्हणजे 3,00,000 चे 5,00,000 झाले. गेल्या वर्षी काय मग ते 7,00,000 गेल्या वर्षी काहीतरी 8-9 लाख मुलं होते. तर 11,00,000, 12,00,000, 13,00,000 मुलांची संख्या वाढत जाणार आहे ऑब्व्हियसली. त्यामुळे तुम्हाला तुमचं पर्सेंटाइल हायर लेव्हलला न्यावंच लागेल आणि ते नेण्यासाठी एकच गोष्ट टेस्ट. नेक्स्ट पुढच्या रविवारी सॉलिड स्टेटवर टेस्ट असणार आहे. 30 मार्काची टेस्ट असणार आहे. तुम्हाला सोल्युशन नंतर मिळणार आहेत. ऑनलाईन टेस्ट असणार आहेत. ओके. तिथं तुम्हाला प्रामाणिकपणे टेस्ट द्यायची आहे. बॅक घेतलं, Google सर्च करायचा प्रयत्न केला, टेस्ट ऑटो सबमिट होते आणि ती टेस्ट तुम्हाला ना सांगतो लक्षात घ्या, सीईटी होईपर्यंत तुमच्याकडे असणार आहे. कुठल्या प्रश्नाला किती वेळ लागला, काय चुकलं, काय जमलं नाही, हे सगळं तुमच्याकडे असणार आहे लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर ट्रिगोची सुद्धा टेस्ट होणार आहे. म्हणजे येत्या रविवारी दुपारी 4 नंतर टेस्ट ओपन होणारं. ते रात्री 12 पर्यंतच वेळ असणार आहे. ह्याच्या आत 12ला 10 मिनिटं कमी असताना टेस्ट ओपन करा, तुम्ही टेस्ट देऊ शकताय. पण मी तुम्हाला स्ट्रिक्टली सांगतो, "सर नाही झाला अभ्यास, अजून दिवस दिवस वाढवून द्या ना, अजून 9 दिवस मुदत द्या." नाही. 1 आठवडा वेळ दिलाय, आत्ताच सांगितलंय, आपलं रेग्युलर लेक्चर्स तुम्ही फॉलो करा, होऊन जाणार आहे सगळं व्यवस्थित. मग आता मला सांगा, तुमचं ड्रीम कॉलेज तुम्हाला अचीव्ह करण्यासाठी कष्ट आणि कष्ट घ्यावे लागतील. वेळ वाया घालवून चालणार नाहीये. विनाकारण चुकीचे मित्र असतील तर सोडून द्या, की जे विनाकारण मोबाईलमध्ये टाईमपास करत लोळत बसलेत, काहीच अभ्यास करत नाही. मी बघितलंय बऱ्याचशा हॉस्टेलमध्ये असंच वातावरण असतंय. निवांत टाईमपास करतात मुलं, निवांत. निदान आजपासून हे बदललं पाहिजे. लेक्चर्स उद्यापासून मिळणार आहेत लक्षात घ्या. सोमवारपासून पण ट्रिगो आहे ना. मग ट्रिगो 2 चे सगळे व्हिडिओ आता ॲपवर फ्री करतो मी. ओके. प्रोव्हाईड सुद्धा करतो लगेचच्या लगेच इमिडिएटली. करा ना फिनिश. म्हणजे टेस्टची तयारी सुरुवातीपासूनच करा ना. आजच ट्रिगो करा ना. पुढच्या रविवारी टेस्ट आहे, आज ट्रिगो करा. लोड कमी होईल. मग त्याचबरोबर संघर्ष बॅचमध्ये जे ऑसिलेशन आहे, ते डिटेल घेतलं जाणार आहे. मोठे लेंदी व्हिडिओ असणार आहेत. मग डाटा जास्त लागतोय तुमच्या ॲपला. सगळ्यांच्याच ॲपला डाटा जास्त लागतो लक्षात घ्या. मनाची तयारी असेल, एवढं टार्गेट करता येत असेल तर बॅच घ्या लक्षात घ्या बाळांनो. नाहीतर आई-वडिलांचा कष्टाचा पैसा आहे. होत नसेल तर विनाकारण ही बॅच घे, ती बॅच. मी बरीचशी मुलं बघितलेत. सगळ्या बॅचेस विकत घेतात. करत काहीच नाहीत. 9चे 9 दिवस, 2-3 दिवस करायचं संपलं. मग हे नकोय मला लक्षात घ्या. ह्यात बदल हवाय. मग चला, या आठवड्याचं टार्गेट दिलंय.
टार्गेटमध्ये जरा आठवा बघू काय दिलंय आपण, की फिजिक्समध्ये कुठला टॉपिक करायचा आहे? ऑसिलेशन. केमिस्ट्रीमध्ये बहुतेक 2 टार्गेट आहेत रे. एच-डी-ए, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आणि कुठलं फिनिश करणार आहे आपण? सॉलिड स्टेट. आणि मॅथ्समध्ये कोण आहे? रिगो 2 ज्याचे व्हिडिओ आता अवेलेबल आहेतच. ते बघायचे आहेत आणि हे तुम्हाला उद्यापासून मिळतील. आणि माझा फोन नंबर दिलाय का तुम्हाला? दिलाय. मग या नंबरवर तुम्ही नक्की कॉल करा. मी तुमच्याशी बोलेन. पण काय होतंय, व्हिडिओ तयार करतोय, मग त्यात थोडंसं बिझी असलं की कॉल होत नाही. रिटर्न कॉल केले तर काल आणि परवा मी बऱ्याच मुलांना रिटर्न कॉल सुद्धा केलेले आहेत. मग तुमच्याशी बोलायचं मला पण आवडतंच लक्षात घ्या. पण टार्गेट ठरवून कंप्लीट करायचंय. यावर्षी आपण उन्हाळ्याची सुट्टी घेणार नाहीये. प्रत्येक आठवड्याला असं टार्गेट दिलं जाणार आहे. करणारे करतील का नाही करणारे नाही करतील. करणाऱ्यांचाच रिझल्ट लागेल, नाही करणाऱ्यांच्यात चमत्कार होऊन रिझल्ट चांगला लागणार नाहीये हे लक्षात ठेवा. मग ऑक्टोबर एंडचं टार्गेट आहे. दर आठवड्याला 4 टॉपिक करायचेच आहेत आपल्याला. एका महिन्यात 16 टॉपिक. एवढं कधी आयुष्यात केलं नाही. करावं लागेल. अरे एका दिवसात 80 टॉपिक रिवाईज करायचे सीईटीला. उद्या पेपर आदल्या दिवशी रिवाईज करावं लागेल ना 2 दिवसात. मग त्यावेळेस काय करणार आहे? त्यामुळे आत्ता सांगतो व्हिडिओ लेक्चर बघत असताना नोट्स बनवा. चांगल्या वह्या ठेवा. त्या जपून ठेवा. ओके. त्या कुणालाही ॲज अ नोट्स देऊ नका. त्याचा काही फायदा होत नाही. स्वतःच्या नोट्स लागतात लक्षात घ्या. तुम्ही कुणाच्या नोट्स गोळा करत बसू नका. स्वतःच्या बनवा. ऑल द बेस्ट.